काय ग, आज पण थकून आली? आज पण विचार करतेस की लोकांना माझं म्हणणं का बरं पटत नाहीये? समोरच्याला मी खूप मनापासून माझं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न करते, पण समोरचा माझं ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. माझा त्या प्रसंगाबद्दलचा विचारच ऐकून घ्यायला तयार नाहीये. आपण ओरडून ओरडून सांगतोय का नाही, असं मला म्हणायचं नव्हतं, असं मला करायचं नव्हतं. कधी कधी मनापासून चूक मान्यही करतेस, पण तरीही जर समोरचं ऐकत नसेल तर थोडं थांबायची गरज आहे, थोडं शांत व्हायची गरज आहे, स्वतःला प्रश्न विचारायची गरज आहे. समोरच्याला विचारतेस की स्वतःच्या मनामध्ये तो विचार आधी शांत कर, स्वतःचे विचार स्वच्छ कर, स्वतःच्या मनाला सांग, लोकांना न पटणं हा तुझा प्रॉब्लेम नाहीये, ह्याच्यामध्ये तुझी चूक नाहीये. जेव्हा लोक खऱ्या अर्थानं तुझ्या वागण्या बोलण्यामागचा अर्थ समजून घेतील तेव्हा खरंच गरज आहे का ग समोरच्याला समजावण्याची, समोरच्याला ओरडून स्वतःची बाजू मांडायची नाहीये ना. शांत कर स्वतःला, थांबव हे सगळं जे काही चालू आहे ते, आणि तेही लगेच. स्वतःच्या शरीरावरती, स्वतःच्या मनावरती होणारे परिणाम साधे नाहीयेत, हे दिसतंय ना. स्वतःच मन सांगतंय, पण ते ऐकायला येतंय का? काही येतंय ऐकायला, तरीही ऐकून घ्यायचं नाहीये का? तर भीती वाटतेय त्या सत्याला सामोरं जायची. मी आधी अशी नव्हते, आता आता कशी कशी काय अशी झालीये? परिस्थितीमुळे, लोकांमुळे की स्वतःमुळे? प्रश्नांपुढे हतबल होताना एकदा स्वतःच्या मनाला विचार, सगळ्या प्रश्नांची उत्तर आत्ताच शोधणं गरजेचं आहे का ग? काही प्रश्न दे सोडून. ज्या गोष्टींचा कंट्रोल नाहीये तुझ्या हातामध्ये, तू घ्यायला गेलीस तर त्रास हा होणारच आहे. त्यासाठी गरज आहे ती स्वतःच्या शरीराकडे, मनाकडे खूप मनापासून लक्ष देण्याची, स्वतःवर दया करण्याची, प्रेम करण्याची, स्वतःच जे काही हे हाल चालवलंयस ना ते थांबवण्याची. स्वतःला ठणकावून सांग, समोरच्याच्या बोलण्याचा, वागण्याचा परिणाम मी माझ्यावर करून घेणार नाहीये. मी माझ्या करिअरला महत्व देणार आहे, माझ्या शरीराला महत्व देणार आहे, माझ्या मानसिक स्थितीला महत्व देणार आहे. मी माझ्या छंदांना जोपासणार आहे, आणि तेही खूप मनापासून जोपासणार आहे. समोरच्याला समजावणं बंद करणार आहे, तेही आत्ता लगेच. आणि मग बघ कसा आनंद होतोय स्वतःच्या मनाला, आणि बघ कसा चमत्कार होतोय तुझ्या आयुष्यामध्ये. स्वतःला थोडं सावरायला शिक. प्रत्येक वेळेस कुणीही येणार नाहीये तुझ्या मदतीला, कुणीच नाही येणार आहे. प्रत्येक वेळेस समोरच्यानं समजून घ्यावं, समोरच्यानं आपलं म्हणावं, समोरच्यानं 4 प्रेमाचे शब्द बोलावे, ही अपेक्षा ठेवून आपण समोरच्याशी संवाद साधत असतो. पण ती अपेक्षा थोडी स्वतःकडनं ठेव, आणि मग बघ काय जादू होतीये ते. आयुष्य बदलायला 1 मिनिट पुरेसा असतो, आणि तो हाच 1 मिनिट होता असं समजून स्वतःला बदलायला चालू कर, तेही आत्ता लगेच.